अरबाज पटेलने नुकतंच अल्ट्राबज मराठी या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी सगळ्यातून तू बाहेर आला आहेस का असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर त्याने म्हटले, आता तर बाहेर आलो नाही, थोडा वेळ लागेल. 60 दिवस मी आत होतो. इतक्या लवकर बाहेर येऊ शकत नाही आणि आतमध्ये माझा जीव अडकलेला आहे. तर तो बाहेर आल्यावर मी बाहेर येईन, असे त्याने म्हटले. जे लोक मला निकीविषयी बोलत आहेत, तर मला वाटतं की जी मुलगी तुम्हाला आवडते तिच्यासाठी तुम्ही काही गोष्टी करता, त्यात चुकीचं काय? अरबाज मैत्री, प्रेम फक्त गेमसाठी करतो, असे म्हटले जात होते. याआधी त्याने जो शो केला होता, त्यामध्ये देखील असेच दिसले होते. यावर बोलताना त्याने म्हटले, मी ज्याच्यावर बोलतो, बसतो, त्यांना मी आवडतो. लोक माझ्याशी जोडले जातात. त्यात माझी काही चूक नाही. मी याआधी शो केला होता. तो माझा पहिला शो होता. तो पूर्ण शो बघा. मी तिथे तुम्हाला टास्कमध्येच दिसत होतो. इतर ठिकाणी दिसलो नाही. तसं जर दिसलो असतो आणि लोक मला म्हटले असते की तू लव्ह अँगल दाखवलाय किंवा समोरच्या व्यक्तीला प्रेम दाखवलंय, तिकडे पार्टनरचा गेम होता. निक्की बरोबर वेगळे आहे. तिच्यासाठी माझ्या मनात जेव्हा निकी आणि तुझ्यामध्ये भांडण झालं होतं, त्या आठवड्यात वेगळा होतास आणि दुसऱ्या आठवड्यात तू वेगळा होतास. ते प्रेक्षकांना आवडलं नाही. यावर बोलताना अरबाजने म्हटले, त्यात निक्की माझ्यासाठी कम्फर्ट झोन होती. तिच्याबरोबर माझं मन जोडलं गेलं होतं. आमच्या भांडणानंतर वॉशरूममध्ये आमच्यात बोलणं झालेलं. निक्की मला बाळासारखी ट्रीट करते. ते किती लोकांनी बघितलं की दाखवलं नाही मला माहीत नाही. मला वाटलं की आपण नॉर्मल वागू. आपण एकमेकांशी टोमणे मारायला नको. जे मला आवडत नाही ते माझ्यासमोर करू नको. माझ्या पाठीमागे जे करायचं असेल ते करू शकते. असंच आमचं तिथे वॉशरूममध्ये बोलणं झालं होतं. पण भाऊच्या धक्क्यावर मला जेव्हा सांगितलं की तू सहानुभूतीसाठी करतोय, त्यावेळी संपूर्ण घर माझ्याविरुद्ध झालं. त्यानंतर माझ्याकडे निक्की स्वतः येऊन सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या. त्यानंतर तिने मला कधीही त्रास दिला नाही. जिथे तुमच्या भावना असतात तिथे थोड्या कुरबुऱ्या असतातच. निक्की बाहेर आल्यावर जशी ती घरात होती तशीच माझ्याशी वागली तर आम्ही एकत्र दिसू, असे अरबाजने म्हटले आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून नुकताच अरबाज पटेल कमी मतं मिळाल्यामुळे घराबाहेर पडला आहे. सूरज चव्हाण, अरबाज पटेल, वर्षा उसगावकर, निकी तांबोळी, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. आता बिग बॉसच्या घरात पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा.